बरं का मित्रांनो, एक माळरान होतं. त्या माळरानावर झाडं नव्हतीच. त्या माळरानावर खूप पक्षी राहायचे. शेजारच्या गावातून गवत खाण्यासाठी गाई म्हशी यायच्या. पावसाळ्यात तर खाण्याची अगदी चंगळ असायची. त्या माळरानावर चिमण्यांची पिलं गवतात लपाछपी खेळायची. बुलबुल गवताच्या काड्यांना लटकत झोके घ्यायचे. बांधावर बसून कावळे सगळ्यांकडे लक्ष ठेवायचे. सगळेजण मजेत राहायचे. पण उन्हाळा की मात्र गवत अगदी सुकून जायचं. खायला काही मिळायचं नाही. उन्हामुळे माळरान खूप तापायचं. तिथे राहणं सुद्धा कठीण व्हायचं. त्यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना ते माळरान सोडून दुसरीकडे जावं लागायचं. याही वर्षी माळरान सोडून जायचा दिवस ठरविण्यासाठी सर्व पक्षी एकत्र जमले. या सभेत पोपट उदास बसून होता. दर उन्हाळ्यात आपण हे माळरान सोडून जातो ते त्याला आवडत नव्हतं. अरे पोपट दादा, आपण कुठे कायमचे दुसरीकडे जातोय? पावसाळा आला की आपण परत येतोच ना. 2 महिन्यांचा तर प्रश्न आहे. ते तर बघता बघता निघून जातील. आणि आपण जिथे जातो तिथे तर किती फळं खायला मिळतात. पण आपण या माळरानात खेळतो, खातो, बागडतो, पण उन्हाळ्यात मात्र सोडून जातो. हे बरं नाही. कुठल्याच पक्षाला ते माळरान सोडून जाणं आवडतच नव्हतं. उन्हाळ्यात दुसरीकडे जाण्यापेक्षा आपण जर या माळरानावर झाडं लावली तर आपल्याला कुठे जाण्याची गरज राहणार नाही. अगं, पण झाडं 2-3 दिवसात नाही मोठी होत. त्यांना बराच वेळ लागतो ना. साळुंकीने विचार केला आणि म्हणाली, आपण असं केलं तर उन्हाळ्यात आपण खातो त्या फळांच्या बिया जमा करून आणू आणि इथे लावू. मग त्यांची झाडे होतीलच ना. सर्वच पक्ष्यांना हे पटलं. उन्हाळ्यात आपण सर्व बिया जमा करायच्या असे सगळ्यांनी ठरवलं. असे अनेक दिवस गेले. उन्हाळा संपला. पावसाळा सुरू होताच सर्व पक्षी माळरानावर परत एकत्र आले. सर्व पक्ष्यांनी आंबा, जांभूळ, कडुलिंब, करवंद अशा वेगवेगळ्या झाडांच्या बिया जमा केल्या होत्या. आपण जमा केलेल्या बिया लावणार कशा? कोणालाही बिया लावायची कल्पना नव्हतीच. तेवढ्यात कावळा पुढे आला. मी सांगू शकतो. मी माणसांना जमिनीत बिया लावताना पाहिलंय. जमिनीत खड्डे करून त्यात बिया टाकायच्या व त्यावर माती झाकायची. पण मग आपण खड्डे कसे करणार? सर्व पक्षी विचारात पडले. पण तेवढ्यात एक कोंबडी पुढे येऊन म्हणाली, ते आमच्यावर सोडा. तसेही आम्हाला पायाच्या नख्यांनी जमिनीतील किडे उकरून काढायची सवयच असते. सर्व कोंबड्यांनी माळरानावर ठिकठिकाणी खड्डे करून दिले. काहींनी त्यात बिया आणून टाकल्या. काहींनी त्या बुजवण्याचे काम केले. लहान लहान पक्षी सुद्धा काम करत होते. संध्याकाळपर्यंत सगळ्या बिया लावण्याचे काम झाले होते. काही दिवसांनी बियांच्या ठिकाणी अंकुर फुटले. सर्व पक्ष्यांना खूप आनंद झाला. काही दिवसातच छोटी छोटी रोपं आली. माळरानावरचं गवतही उगवलं होतं. ते खाण्याकरिता गावातील गुरं येऊ लागली. पण गुरांच्या पायाखाली रोपं येण्याची पक्ष्यांना भीती वाटू लागली. अरे अरे अरे, यांच्यावर पाय देऊ नका. या पावसाळ्यात आम्ही सर्वांनी माळरानावर कष्टाने झाडं लावलीये. आम्ही झाडांना काही नाही करणार. ती मोठी झाली तर आम्हालाही आनंद होईल. आम्ही झाडांना शेण देऊ, त्यामुळे ती लवकर वाढतील. 1-2 महिन्यांमध्ये रोपं मोठी झाली. अचानक पक्ष्यांच्या लक्षात आलं
की झाडं सुकू लागलीयत, त्यांची पाने गळू लागलीयत. संध्याकाळी सर्व पक्षी एकत्र जमले. आपण लावलेली झाडं का सुकली? आपलं काही चुकलं का? सर्व पक्षी आपसात कुजबुज करू लागले, पण कुणाजवळही त्याचं उत्तर नव्हतं. आपण हे गुरांना विचारून बघू, त्यांना माहित असेल याबद्दल. सर्वांनी होकार दर्शविला. सर्व पक्ष्यांनी दुसऱ्या दिवशी गुरांना रोपांजवळ बोलवलं. काय झालं? सगळे इतके काळजीत काय दिसताय? आपली रोपं वाळतायत, पाने पण गळतायत. काय झालंय काही समजत नाहीये. असं का? बघू बरं काय झालं. म्हशीनी झाडं पाहिली आणि मुळांजवळील माती पण बघितली. जमिनीतलं पाणी सुकून गेलं आहे. झाडांना जगवायचं असेल तर त्यांना पाणी द्यावं लागेल, नाहीतर ती मरून जातील. हे तर कठीण आहे. आपण झाडांना पाणी कसे देणार? आपल्याकडे पाणी आणायला काही नाही आणि नदी ही लांब आहे. माझ्याकडे उपाय आहे, पण आपल्याला कष्ट करावे लागतील. कष्ट करता येतील, पण आधी उपाय सांग. आपण सगळे नदीवर पाणी पिण्यात जातो तेव्हा पंख भिजवायचे, चोचीत पाणी भरायचं आणि आणून झाडांना टाकायचं. आपण हे सगळं करू. अशा प्रकारे सर्वजण पाणी देत गेले. काही दिवसांनी झाडांना नवी पालवी आली. सगळ्यांना झाडे जगण्याचा खूप आनंद झाला. अशी 2 वर्ष उलटून गेली. रोपांची आता मोठी झाडे बनली होती. झाडांना फळं लागण्याची पक्षी वाट बघत होते आणि पिल्लू पक्षी तर विचारून विचारून अगदी थकून गेले होते की फळ कधी लागणार. आणि मोठे पक्षी सुद्धा त्यांना अगदी धीर देत होते. आणि एके दिवशी करवंदाच्या झुडपाला फुलं दिसू लागली. काही दिवसांनी फुलांच्या जागी फळं दिसू लागली. पक्ष्यांनी आनंदाने आकाशात भरारी मारली. आता सगळे माळरान झाडांनी वेढले गेले होते. त्या झाडांना भरपूर फळं लागतात. गुरं त्या झाडांच्या सावलीत आराम करतात. उन्हाळ्यातही तिथं गारवा असतो. पक्षी आता माळरान सोडून कुठंही जात नाही. जुने पक्षी आता आजोबा झालेत बरं का. ते आपण लावलेल्या झाडांच्या गोष्टी नव्या पिल्लू पक्ष्यांना सांगत असतात.